नमस्कार मित्रांनो. ऑफिस सुटलं तरी तुमचा फोन वाजणं थांबत नाही का? रात्री जेवताना किंवा सुट्टीच्या दिवशी बॉसचे ईमेल्स आणि व्हॉट्सॲप मेसेजेस तुम्हाला त्रास देत आहेत का? जर तुमचं उत्तर हो असेल, तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. आज आपण एका अशा कायद्याबद्दल बोलणार आहोत, जो तुम्हाला या डिजिटल गुलामगिरीमधून मुक्त करू शकतो. तो म्हणजे राईट टू डिस्कनेक्ट. बरं, हा कायदा काय आहे, याचा इतिहास काय आहे आणि भारतात आता काय नवीन घडामोडी होत आहेत, हे सर्व आपण आज सविस्तर पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया. राईट टू डिस्कनेक्ट म्हणजे नक्की काय? सर्वात आधी समजून घेऊ की हा अधिकार नक्की काय आहे. राईट टू डिस्कनेक्ट म्हणजे कर्मचाऱ्याला मिळालेला असा कायदेशीर हक्क, ज्यानुसार तो कामाच्या ठरवून दिलेल्या तासानंतर ऑफिसचे कॉल, फोन्स, ईमेल्स किंवा मेसेजेस यांना उत्तर देण्यास नकार देऊ शकतो. सोप्या भाषेत सांगायचं तर ऑफिस सुटलंय की तुमचं काम संपलं. त्यानंतर ऑफिसनं तुम्हाला त्रास देऊ नये, हे या कायद्याचं मूळ तत्व आहे. आता वळूया इतिहासाकडे. तुम्हाला वाटेल की ही संकल्पना नवीन आहे, पण तसं नाहीये. फ्रान्समध्ये 2017ला, म्हणजे जगात सर्वात आधी फ्रान्सने 2017 मध्ये हा कायदा लागू केला. तिथल्या कंपन्यांना आपल्या कर्मचाऱ्यांसोबत डिस्कनेक्ट होण्याचे नियम बनवणं बंधनकारक केलं. बरं, इतर देशांमध्ये जर बघायचं झालं तर फ्रान्स नंतर इटली, स्पेन, आयर्लंड आणि नुकताच ऑस्ट्रेलिया या देशांनी कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्यासाठी असे कायदे बनवले आहेत. भारतामध्ये 2019 मध्ये पहिल्यांदा असा प्रयत्न झाला होता, पण तेव्हा तो यशस्वी झाला नाही. मात्र सध्या पुन्हा एकदा या विषयावरती मोठी चर्चा सुरू आहे. भारतामध्ये 6 डिसेंबर 2025 रोजी खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेमध्ये राईट टू डिस्कनेक्ट बिल 2025 सादर केलं आहे. या विधेयकामध्ये काही महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत, जसे की कामाच्या तासानंतर कर्मचाऱ्यांना फोन न उचलण्याबद्दल कोणत्याही प्रकारची शिक्षा देता येणार नाही. कर्मचाऱ्याने जादा काम केल्यास त्याचा ओव्हर टाइम मिळायला हवा. जर कंपनीने नियमांचं उल्लंघन केलं तर त्यांना मोठा दंड आकारावा लागेल किंवा दंड आकारून दंड भरावा लागेल. जवळपास पगाराच्या 1% पर्यंत अशा मागण्या आहेत. जर आपल्याला वाटत असेल की या कायद्याची गरज आहे का, हा कायदा हवा आहे का, तर याची 3 मुख्य कारणे आहेत. की पहिला म्हणजे मानसिक आरोग्य. सतत कामाच्या टेन्शनमुळे कर्मचाऱ्यांमध्ये बर्नआउट आणि स्ट्रेस वाढतोय. सेकंड इज टेलिप्रेशर. मेसेज आल्यानंतर लगेच उत्तर द्यावंच लागेल, या दडपणाला टेलिप्रेशर म्हणतात. यामुळे कौटुंबिक शांतता बिघडते. आणि वर्क लाईन बॅलन्स म्हणजे काम आणि वैयक्तिक आयुष्य यामध्ये एक स्पष्ट रेषा असणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय, भारतात हा कायदा तातडीने लागू व्हायला हवा का? तुमच्या ऑफिसमध्ये तुम्हाला कामाच्या तासानंतर किती त्रास दिला जातो, या सर्वांबद्दल मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ तुमच्या ऑफिसमधील मित्रांसोबत आणि बॉस सोबत जर हिंमत असेल तर नक्की शेअर करा. अशाच नवीन नवीन माहितीसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.